Iron Out Professional Laundry is upgrading, getting bigger, and is now Zion Out Professional Laundry. Service which they provide: dry clean, laundry, steam press, sofa deep cleaning, carpet deep cleaning, and shoe laundry. Free pickup and drop facility available. The only steam press facility in Bhiwandi with premium packaging. Organized app-based laundry service. Prepaid laundry packages are also available with lots of offers. One of its kind laundry setup in Bhiwandi, offering premium services at affordable rates. Serving entire Bhiwandi with more than 500 customers and 50,000 plus articles processed. At Allied Auto Service, HPCL dealer, Old Agra Road, नियर बागी फिरदौस मस्जिद भिवंडी। डोंबिवली केमिकल कंपनी में लगी भीषण आग, कई किलोमीटर से दिख रहा था धुएं का गुबार। डोंबिवली शहर MIDC में स्थित एक पब्लिक लिमिटेड केमिकल कंपनी में आज जोरदार धमाके के बाद भीषण आग लग गई। पिछले 3 हफ्ते में ये दूसरी ऐसी घटना है। डोंबिवली फायर ब्रिगेड कंट्रोल के अनुसार किसी के हताहत होने की कोई सूचना नहीं, लेकिन कई टीमें आग बुझाने के काम में लगी हुई है। डोंबिवली फायर कंट्रोल के अनुसार घनी आबादी वाले आवासीय इलाकों से घिरा महाराष्ट्र औद्योगिक विकास निगम MIDC परिसर के फेज 2 में इंडो इमाइंस लिमिटेड में सुबह करीब 10 बजे आग लग गई। अधिकारियों ने कहा कि जानकारी मिलते ही तुरंत कम से कम 7 दमकल गाड़ियों को मौके पर भेजकर आग बुझाने के काम में लगाया गया। आग लगने की वजह अब तक वाज़ेह नहीं। साथ ही मेडिकल टीमों को भी घटना स्थल पर भेजा गया। आई विटनेस ने बताया कि कम से कम 2 बड़े धमाके हुए और उसके बाद भीषण आग लग गई। घने काले धुएं का गुबार कई किलोमीटर दूर तक दिखाई दे रहा था। बता दें कि 23 मई को अमुदन केमिकल प्राइवेट लिमिटेड के कई धमाके हुए थे। इस घटना में 1 दर्जन से ज्यादा लोगों की मौत हो गई थी और 60 से ज्यादा लोग घायल हो गए थे। इंडो इमाइंस लिमिटेड इसी घटना स्थल से 300 मीटर दूरी पर स्थित है। मी जरी सांगितलं जीवितहानी झाली नाही, परंतु मला शंका आहे आज वर्किंग डे आहे, त्यामुळे आतमध्ये 100% कामगार असणार आणि वेळ पण अशी होती की त्यावेळेला काही जेवणाची सुट्टी वगैरे नव्हती। कामगार आतमध्ये 100% असणार। हे लोक खोटं बोलतायत की कामगार आतमध्ये नाहीयेत म्हणून, आणि एवढी भयानक आग लागलेली आहे, अजूनही आग ही आटोक्यात येत नाहीये। त्यामुळे आपण किती तोकडे आहोत आणि आपल्याकडे किती अपुरा आहे साधन सामुग्री आग विझवण्यासाठीची हे आपल्याला दिसतंय। म्हणजे कल्याण डोंबिवली महानगरपालिका असेल किंवा इथे MIDC असेल, ह्या MIDCला कंपनी असेल आणि शासन असेल, यांनी कोणीही लक्ष घातलेलं नाहीये। राम भरोसे कारभार चालू आहे, तो चालू आहे असा प्रकार त्यांचा होता। याच महिन्यामध्ये अमुदान कंपनीमध्ये स्फोट झाला, आजूबाजूच्या 4-5 कंपन्या जळून खाक झाल्या, तरीही सरकारचे डोळे उघडले नाहीयेत। सरकार मशगूल आहे, आम्ही सरकार बसवलं म्हणून होर्डिंग लावण्यामध्ये, परंतु या कंपन्यांची जी त्यांनी ऑडिट करून घ्यायला हवं होतं आणि त्याला इथनं शिफ्ट करायला हवं होतं, त्याबद्दलची कारवाई मला वाटतं झाली नाहीये। करायलाच हवं होतं। ऍक्च्युली अमुदान झाल्यानंतर हा मुद्दा ऐरणीवर होता की सेफ्टी ऑडिट झालंय की नाही, परंतु मला वाटतं त्याच्यानंतर सरकार पुन्हा शांत झालं। त्यांना म्हटलं एक घटना झाली, आता आम्ही मोकळे झालो, परंतु तसं नाहीये। आज एक पुन्हा दुसरी घटना घडलेली आहे आणि आज हा धूर पसरतोय। सरकारचा कुठलाच प्रशासनाचा किंवा शासनाचा जो अधिकारी असायला पाहिजे, हे दिखावा करणाऱ्या लोकांचा काही उपयोग नाहीये। जो अधिकारी असायला पाहिजे तो इथे नाहीये, ज्यांनी इथे लोकांना सूचना द्यायला पाहिजे। MIDCचे जे रहिवासी आहेत त्यांना की आग पसरते, धूर पसरते, त्याच्याबाबत याच मुद्द्यावर मी पुन्हा येते। तुम्ही म्हणाला की प्रशासनाचा एकही अधिकारी नाही। मागची जी घटना झाली होती अमुदान, त्याच्यावर देखील प्रशासनाच्या अधिकाऱ्यावर कारवाई करायची मागणी होत होती, मात्र ती देखील करण्यात आली नाही। आणि आता पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर इथे प्रशासनाचा एकही अधिकारी दिसत नाहीये। तुम्ही तुमच्या वतीने कशा पद्धतीने आवाज उठवणार आहात? याचाच अर्थ काय होतो, जे आमच्या राऊत साहेबांनी आरोप केलेत की यांचे काही हप्ते वसुलीचे इथे काम चालतं, ते स्पष्ट होत आहे की कुठल्याही अधिकाऱ्यावर कारवाई होत नाहीये, कुठल्या कंपनीवर कारवाई होत नाही। याचा अर्थ यांचे हप्ते वसुली चालू आहे, म्हणूनच हे या कंपनीकडे दुर्लक्ष करतात की हे फायर ऑडिट करतायत का, सेफ्टी मेजर्स वापरतायत का, याच्याकडे दुर्लक्ष होण्याचं कारणच हे आहे। आणि मला वाटतं हा जीवानिशी खेळ चाललाय तो लोकांच्या चाललाय, ह्यांना त्याचा काही फरक पडत नाहीये। आमची हीच मागणी असणार आहे की ह्या ज्या हॅझार्डस केमिकलच्या फॅक्टरीज आहेत या इथनं शिफ्ट व्हाव्यात, जेणेकरून जे लोकांचे जे जीव आहेत ते किमान वाचतील। बाकी हे लोकांना काही देत तर नाहीयेत, किमान जीव तरी त्यांचे वाचतील।